नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC व कंबाईन व इतर राज्यसेवा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शासकीय योजना या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपल्या ज्ञानदीपचं शासकीय योजनांचं एक पुस्तक आहे, जे पुस्तक तुम्ही न चुकता सर्वांनी वाचावं ही माझी अपेक्षा आहे। आज आपण शिक्षण क्षेत्रातील काही छोट्या छोट्या योजना शिकणार आहोत। यांच्यावरती जे येणारे प्रश्न असतात ते शक्यतोवर वन लाइनर क्वेश्चन असतात। नॉर्मली या प्रत्येक स्कीममधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे या मुद्द्याला इतर प्रश्नांमध्ये ॲज अ ऑब्जेक्टिव्ह म्हणून वापरण्यात येतं। सो आपण समजून घेऊया। महत्त्वाची गोष्ट आहे, या स्कीममध्ये फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवण्यापेक्षा या स्कीमचा वन लाईन उद्दिष्ट काय आहे किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संस्थांच्या सहाय्यानं या योजनांचं अंमलबजावणी केली जाते हे तुम्हाला समजणं अत्यंत आवश्यक आहे। सो सगळ्यात पहिली योजना आपण समजून घेणार आहोत। त्या योजनेचं नाव आहे शैक्षणिक जाळ्यांचा जागतिक पुढाकार। म्हणजे काय? ग्लोबल हे इनिशिएटिव्ह आहे, ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क। खूप इंटरेस्टिंग स्कीम आहे। थोडक्यात भारताला शिक्षण क्षेत्रामध्ये जर भरीव कामगिरी करायची असेल तर यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय अनुभव गाठीशी असणं आवश्यक आहे व हा आंतरराष्ट्रीय अनुभव आपल्याला जर स्वतःजवळ हवा असेल तर त्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील शिक्षण तज्ज्ञांसोबत सहकार्य करावं लागेल। त्या दृष्टीने ही योजना बनविण्यात आलेली आहे। स्कीमचं नाव आहे शिक्षण जाळ्यांचा जागतिक पुढाकार, म्हणजेच ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क्स। या योजनेची सुरुवात 30 नोव्हेंबर 2015 साली झाली। जवळपास खूप जुनी योजना आहे। याचा सगळ्यात मेन उद्दिष्ट आहे भारतीय विद्यार्थी व जागतिक स्तरावरील शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यामध्ये आंतरक्रिया घडवणं, यांच्यामध्ये इंटरॅक्शन घडविणं, जेणेकरून भारतीय विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळेल जगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये काय सध्या घडत आहे व सोबतच त्यातल्या कोणत्या गोष्टी भारताला लागू केल्या जाऊ शकतात व त्या लागू करत असताना त्यातल्या कोणत्या गोष्टी आपण आपल्या इथं मॉडिफाय करून लागू कराव्या व सोबतच या जागतिक स्तरावरील शिक्षण व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना भारतातील यश व इतर गोष्टीतील खूप चांगली माहिती मिळू शकते। त्यासाठी भारतीय विद्यार्थी व जागतिक औद्योगिक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांमधील ही इंटरॅक्शनचे खूप महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे। यामधला दुसरा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे तो म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव अंगीकारणे, आपल्यामध्ये ते अंमलबजावणी करणे, जेणेकरून आपली जी योजना आहे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्य असेल व आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होईल। घटक यामध्ये खूप छोट्या गोष्टी सांगण्यात आलेल्या। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, भारतीय शिक्षण संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय फॅकल्टी म्हणजे शिक्षक, उद्योग व शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे शिक्षक ज्यांनी स्वतःचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठसा उमटवलेला आहे। सो भारतीय संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे फॅकल्टीज आहेत यांच्यामध्ये दर वर्षामध्ये 1 किंवा 2 आठवड्यांचा कोर्स उपलब्ध करणे व या कोर्सला भारतीय विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जॉईन होण्यासाठी सांगणे व त्यानंतर हे सर्व कोर्सेस www.gian.iitkgp.ac.in ही वेबसाईट चांगली लक्षात ठेवा। या वेबसाईटवर हे सर्वच्या सर्व कोर्स प्रकाशित करणं, जेणेकरून ऑनलाईन तर हे कोर्सेस भारतीय विद्यार्थ्यांमार्फत अटेंड केले जातीलच, पण त्यानंतरही हे सर्व कोर्सेस भारतीय विद्यार्थ्यांना ॲज अ नॉलेज सोर्स म्हणून उपलब्ध असतील, त्यासाठी ही योजना राबविण्याचा मुख्य उद्देश आहे। सो ही पहिली महत्त्वाची योजना आहे। यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी एक सेपरेट समिती स्थापन केली जाईल, जी समिती मिशन मोडवरती काम करेल आणि या समितीचे जे सचिव असतील किंवा जे अध्यक्ष असतील हे मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सेक्रेटरी हे या मिशनचे अध्यक्ष असतील। लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट MOHRD याचे जे सचिव आहेत हे सचिव या समितीचे अध्यक्ष असतील। ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अकॅडमिक नेटवर्क नावाची ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे अस्मिता योजना। बेसिकली अस्मिता ही खूप इंटरेस्टिंग योजना आहे, ज्यामध्ये भारतामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीवर देखरेख ठेवण्यासाठी त्यांच्या कामकाज, त्यांच्या अभ्यासातील गती, त्यांना काय हवं आहे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी ही योजना बनविण्यात आलेली आहे। या योजनेचं नाव अस्मिता म्हणजेच ऑल स्कूल मॉनिटरिंग इंडिव्हिज्युअल ट्रेसिंग ॲनालिसिस हे या योजनेचं नाव आहे। नाव परत एकदा लक्षात घ्या, ऑल स्कूल मॉनिटरिंग इंडिव्हिज्युअल ट्रेसिंग ॲनालिसिस हे या योजनेचं नाव आहे। खूप इंटरेस्टिंग योजना आहे। महत्त्वाची गोष्ट, ही योजना तुम्ही तुमच्या एस्सेमध्येही टाकू शकता। जर तुम्ही UPSC मराठीमधनं करत असाल तर ही योजना तुमच्या एस्सेचं इंट्रोडक्शन होऊ शकते। ऑल स्कूल मॉनिटरिंग इंडिव्हिज्युअल ट्रेसिंग ॲनालिसिस अस्मिता नावाची ही योजना आहे।
या योजनेची सुरुवात सप्टेंबर महिना 2014 साली झालेली आहे. याचा सगळ्यात मेन उद्दिष्ट आहे देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर नजर ठेवणे. म्हणजे त्यांचं शिक्षणामधील आकडेमोड असेल, गणित असेल, विज्ञान असेल, त्यांची उपस्थिती असेल, त्यांचं आरोग्य असेल, त्यांचे अंडरस्टँडिंग असेल, त्यांच्यामध्ये एखादं दिव्यांगत्व असेल, तर त्या सर्व गोष्टींवर शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीनं लक्ष ठेवणं, नजर ठेवणं हे या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील सुमारे 15 लाख सरकारी व खाजगी शाळांचा समावेश केला जाणार आहे. परीक्षेच्या सोयीनं हे एक्सेप्शन लक्षात ठेवा. अस्मिता योजनेमध्ये खाजगी शाळांचा सुद्धा समावेश होतो. बऱ्याच आयोग काय करतं, इथं ऑप्शन देताना सांगतं देशातील सुमारे 15 लाख सरकारी शाळांचा समावेश होईल. लक्षात ठेवा, 15 लाख सरकारी नाही, 15 लाख सरकारी व खाजगी या दोनही शाळांचा समावेश अस्मिता या योजनेमध्ये होतो, ज्यामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर नजर ठेवण्याचं महत्त्वाचं काम केलं जातं. यामध्ये 1ली ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश केला जातो. यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारची ही योजना आहे, जिचं नाव आहे शाळा अस्मिता योजना. ही वेब पोर्टलची प्रणाली आहे. शाळा अस्मिता योजना नाव लक्षात ठेवा, से शाळा अस्मिता योजना ही महत्त्वाची प्रणाली आहे, ज्यामार्फत या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या 1ली ते 12वीपर्यंतच्या शैक्षणिक विकासावरती नजर ठेवली जाते. शाळा अस्मिता योजना नावाची ही योजना आहे, अत्यंत महत्त्वाची योजना आहे. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासावरती आधार क्रमांकावरनं देखरेख ठेवली जाईल. आधार क्रमांकाचा मुख्य फायदा हा होईल की आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्याच्या आरोग्याबद्दलची माहिती मिळेल, त्याच्या ठिकाणाबद्दलची माहिती मिळेल व सोबतच आपण त्याच्या दैनंदिन व सर्वांगीण विकासावरती चांगलं लक्ष ठेवू शकतो. हा महत्त्वाचा दुवा आहे. महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, अस्मिता योजना हा एक ऑनलाईन डेटाबेस आहे, ज्यामधनं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योजना आखणं, धोरणं आखणं यासाठी आपल्याला आवश्यक असणारा खूप महत्त्वाचा डेटाबेस आपल्याला खूप सहजासहजी मिळू शकतो. हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. याच्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव, त्याची नोंदणी, त्याची हजेरी, त्याची अध्ययनाची परिणती, त्यानंतर MDS इत्यादी सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध केली जाईल व ही सर्व जी माहिती आपण गोळा केलेली आहे या विद्यार्थ्याची, ही सर्वच्या सर्व माहिती पालकांना कळविली जाईल. ही महत्त्वाची योजना आहे अस्मिता नावाची. त्यानंतर ही अस्मिता नावाची महत्त्वाची योजना आहे. त्यानंतर ही इकडची योजना आहे, याच्या अंतर्गत माहिती उपलब्ध केली जाईल. त्यानंतर 3री महत्त्वाची योजना आहे ती आहे स्वाती अभय योजना. स्वाती अभय योजना ही मराठवाड्यातील विद्यार्थिनी स्वाती पिटले यांच्या स्मरणार्थ केलेली आहे. स्वाती पिटले या विद्यार्थिनीने शाळेत जाण्यासाठी बससाठी पैसे नसल्याच्या कारणात नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केली होती. सो या स्वाती पिटले या विद्यार्थिनीच्या स्मरणार्थ स्वाती अभय योजना नावाची योजना सुरू केलेली आहे. ही योजना मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी आहे. ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबविली जाते. या योजनेची सुरुवात 2015 सालापासून सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनामार्फत राबविली जाते. याची सुरुवात 2015 पासून करण्यात आलेली आहे. ही योजना मराठवाड्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राबविली जाईल. मुलं व मुली या दोघांसाठी राबवली जाईल. ही योजना 11वी पासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांची बस पास उपलब्ध करण्याची अफोर्डेबिलिटी नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांना स्वाती अभय योजनेमार्फत मोफत बस सेवा पुरविण्यात येईल. मोफत बस सेवा पुरविणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे व ही योजना स्वाती पिटले या विद्यार्थिनीच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेली आहे. स्वाती अभय योजना नावाचं या योजनेचं नाव आहे. स्वाती अभय योजना नाव लक्षात ठेवा, महत्त्वाचं नाव आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे प्रगती व सक्षम योजना. लक्षात ठेवा, प्रगती व सक्षम या 2 सेपरेट योजना आहेत. यांचा मुख्य उद्देश हा मुलींच्या शिक्षणावरती जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं भर देऊन त्यांच्या विकासामध्ये, शैक्षणिक विकासामध्ये भर लावणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. प्रगती व सक्षम या 2 सेपरेट योजना आहेत. या योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2014 साली झाली. या 2 वेगवेगळ्या योजना आहेत. ज्या कुटुंबाचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आहे त्या कुटुंबाच्या मुलामुलींना या योजनेच्या अंतर्गत गुणवत्तेनुसार प्राधान्य देण्यात येईल. लक्षात ठेवा, 2014ला योजना सुरू झाली आहे. 2 वेगवेगळ्या योजना आहेत. 6 लाखापेक्षा कमी उत्पन्न अपेक्षित आहे व या मुला व मुलींना त्यांच्या गुणवत्तेनुसार, त्यांच्या शाळेय मार्कानुसार यांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल. यामध्ये महत्त्वाची गोष्ट, प्रगती योजनेद्वारे
तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी मुलींना मदत केली जाईल व सक्षम या योजनेमार्फत अपंग मुलींना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाईल. लक्षात ठेवा, प्रगती योजनेचा मुख्य उद्देश आहे मुलींना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी मदत करणं व सक्षम योजनेचा मुख्य उद्देश आहे अपंग व मुलींना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी मदत करणं. हे या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची योजना आहे वॉश योजना. वॉश योजना ही बेसिकली आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आहे. 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून वॉश नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना महाराष्ट्रातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. याचा मुख्य उद्देश आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांचं आरोग्य अबाधित ठेवणं, चांगलं ठेवणं व त्यांचं आरोग्य संवर्धन करण्याकडे कल ठेवणं यासाठी ही योजना आहे. ही योजना राबविताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ही योजना महाराष्ट्र राज्य व युनिसेफच्या सहकार्यानं राबविली जाईल. लक्षात ठेवा, वॉश योजना जी आहे ही महाराष्ट्र राज्य व युनिसेफ या दोघांच्या सहकार्याने राबविली जाईल. महत्त्वाची गोष्ट, ही योजना टप्प्याटप्प्यानं राबविण्यात येणार आहे. एकदाच किंवा एकाच टप्प्यामध्ये ही योजना सर्वांना लागू केली जाणार नाही व सर्व शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांना ही योजना लागू असणार आहे. सर्व शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांना ही योजना, वॉश नावाची योजना लागू असणार आहे. थँक्यू व्हेरी मच.